खोपोलीच्या आधुनिक प्रगतीचे शिलेदार दत्तात्रय मसूरकर यांचा वाढदिवस स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनामुळे अत्यंत साधेपणाने साजरा। खोपोली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय मसूरकर साहेब यांचा वाढदिवस आज अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे मसूरकर यांनी यंदा कोणताही डामडोल न करता आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। वाढदिवसाचा कोणताही मोठा जाहीर सोहळा आयोजित केला नसला तरी खोपोलीसह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना भावी आयुष्यासाठी आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या। खोपोलीच्या विकासाचे शिल्पकार दत्तात्रय मसूरकर यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात खोपोली शहराचा कायापालट केला। एक उत्तम प्रशासक आणि दूरदृष्टी असलेला नेता म्हणून त्यांनी खोपोलीच्या वाढत्या शहरीकरणाला केवळ प्रोत्साहन दिले नाही, तर शहराला एका नव्या विकासाच्या मार्गावर नेऊन ठेवले। रस्ते, पाणी, वीज आणि मूलभूत सोयी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले। त्यांच्या काळात राबवण्यात आलेल्या अनेक विकासकामांमुळे आज खोपोली हे एक प्रगत आणि सुनियोजित शहर म्हणून नावारूपास आले आहे। त्यांच्या याच विकासकामांच्या जोरावर जनतेने त्यांच्यावर नेहमीच अपार प्रेम केले। राजकीय वर्तुळातील किंगमेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अत्यंत निष्ठावंत आणि ज्येष्ठ नेते म्हणून दत्तात्रय मसूरकर यांची ओळख संपूर्ण रायगड जिल्ह्यात आहे। त्यांची राजकीय पकड, सर्वसमावेशक नेतृत्व आणि अचूक निर्णयक्षमता यामुळे राजकीय वर्तुळात त्यांना किंगमेकर म्हणून आदराने संबोधले जाते। अनेक कठीण प्रसंगात त्यांनी पक्षाला आणि सहकाऱ्यांना योग्य दिशा दाखवण्याचे काम केले आहे। केवळ राजकारणातच नव्हे तर धार्मिक, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतही त्यांनी मोठे योगदान दिले असून या सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांना कमालीचा मान आणि प्रतिष्ठा आहे। वारसा कर्तृत्वाचा समीर मसूरकर यांच्या रूपाने नवा चेहरा दत्तात्रय मसूरकर यांच्या विचारांचा आणि समाजकारणाचा वारसा त्यांचे सुपुत्र समीर मसूरकर हे अत्यंत समर्थपणे पुढे चालवत आहेत। वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून समीर मसूरकर यांनी राजकारणात प्रवेश केला असून सध्या ते खोपोली नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत। तरुण, अभ्यासू आणि कार्यतत्पर नगरसेवक म्हणून त्यांनी जनमानसात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे। वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ते खोपोलीच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात। अजितदादा पवार यांच्या निधनाचे दुःख मनात ठेवून समाजभान जपत अत्यंत साधेपणाने साजरा होत असलेला हा वाढदिवस दत्तात्रय मसूरकर यांच्या सुजाण नेतृत्वाची पुन्हा एकदा प्रचिती देत आहे। त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी संपूर्ण खोपोली शहरातून सदिच्छा व्यक्त होत आहेत।